नमस्कार, एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सध्या कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास या निमित्ताने हिरावून नेलेला आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक ठिकाणी आर्थिक फटका बसत असतानाच शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। बागलाण तालुक्यातील नामपूर परिसरामध्ये वादळी पाऊस झाल्यामुळे मका पीक भुईसपाट झाले आहे, तर अनेक ठिकाणी कांदा चाळीचे पत्रे उडाल्यामुळे कांद्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। याच भागामध्ये घराची भिंत कोसळून गोराणे आणि टेंबे खालचे येथील 2 महिला व वृद्ध ठार झाले। वादळी वाऱ्यामुळे मका पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला असून नामपूर परिसरामध्ये सध्या अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे। बागलाण तालुक्यातील गोराणे येथील नामदेव सोनवणे हे पत्नी, मुलगा आणि वृद्ध वडील यांच्यासह नितीन देसले पावरदेव शिवार यांच्या शेतात सालगडी म्हणून राहत होते। रात्री वादळी वाऱ्यामुळे घराची भिंत कोसळून पत्नी निर्मलाबाई सोनवणे वय 45 व वृद्ध वडील देवचंद सोनवणे वय 94 हे भिंत अंगावर कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले जाऊन जागीच ठार झाले। याशिवाय दुसरी घटना बागलाण तालुक्यातील टेंबे खालचे येथे घडली असून कस्तुराबाई भिका आहिरे वय 78 हे पती भिका आहिरे यांच्यासह शेतामध्ये सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जेवण करत असताना वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून भिंत अंगावर पडली आणि यामध्ये त्या ठार झाल्या। नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। गोराणे आणि टेंबे खालचे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। पाणी घेते अंदाज में पानी जावा हां आता उतारते ना कुठं उतारवे गेला हां आता दाबी हां मग कुठं ना पाणी अंदाज में डायरेक्ट हां ते वरून तळा पडी जातो तिथे कितना सर आवरी सगळा आवरी घरा पता काही राव ना वास राव बीच मुळे वास मारते हां इकडला बीच मुळे वास मारते या हे दूध लायला होतं ते वाटी त्यामुळे हे पत्रकार टाइम उचला हे कुठे घ्या नाही येत तसा नाही घेत पोल्ट्री काही सापडणार पण काही डायरेक्ट नाही घेत हा ना जायखेडा पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। यावेळी
संबंधित मृतांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी महसूल तसेच कृषी विभागाला सूचना दिल्या। यावेळी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते। SN न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडणीस, नामपूर। धन्यवाद। पाणी घेतो अंदाज में पानी जावा हाँ आता उतारते ना कुठं उतारायचे दादा आता दाबी आम कुठं ना कांदाच में डायरेक्ट ते वरून तळा पडी जातो तिथे કેટલા સર આવરી જેવી સગા આવરી ઘરા પતા કઈ જ રાવ સાઈડનો વાસ રહો બીટ મુળી વાસ નાખે इकडला बीस मुळे वाचतो या जे बरोबर ते डू प्लायला होतं ते घरी वाटी दे त्यामुळे पण हे पत्र करता उचला हे कुठे घ्या नाही हे तसं नाही घेत पोल्ट्री काही सापडणार पण काही डायरेक्ट नाही घेत